नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर मित्रांनो, यूट्यूबर बनण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावे लागतात. खूप संघर्ष करून, खूप मेहनत करून मग आपण एक अलग लेवलवर पोहोचतो. म्हणजे डे बाय डे, डेली आपण काम करून यूट्यूबवर आपला चॅनल ग्रो करतो आणि चॅनल ग्रो केल्यावर मग आपला चॅनल जो आहे तो मोनेटाईज होतो. मग आपण त्या चॅनलद्वारे पैसे कमवतो. पण मित्रांनो, हे जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा जे वॉच टाईम आहे, तो सफर पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप काही मेहनत करावी लागते. खूप काही संघर्ष करावे लागतात. मग आपल्याला ती सक्सेसता आपण प्राप्त करू शकतो. पण ती सक्सेसता जी आहे ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक एक पायरी चढायची असते आणि ती एक एक पायरी चढून आपल्याला प्रत्येक पायरी चढताना आपल्याला खूप काही लोकांची ट्रॉलिंग जी असते ती पण कमेंटमध्ये ऐकायची असते आणि असे काही जे ऑडियन्स ट्रॉलिंग करणारे असतात त्यांची ती ट्रॉलिंग ऐकून ते घाण शब्द ऐकून आपल्याला पुढं जावे लागते. पण त्यांचा रिप्लाय देताना आपण कसा द्यावा, की ज्याने जर आपल्याला घाण शब्द बोलला कमेंटमध्ये आणि त्याच प्रकारे जर आपण घाण शब्दानेच त्याचा रिप्लाय दिला तर तुम्ही एकदम कितीही चांगल्या प्रकारे ग्रो करणारे आणि चांगले यूट्यूबर, मोठे यूट्यूबर असाल तरी तुमच्यामध्ये आणि त्या बंद्यामध्ये, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये जो तुम्हाला कमेंट करतो घाण त्या बंद्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच अंतर राहणार नाही. तुम्ही त्याच्याच लेवलमध्ये गणले जाणार. म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला जर कमेंट घाण केला तर तुम्ही पण त्या व्यक्तीला घाण कमेंट केला, म्हणजे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर आले आहात आणि तुम्ही मेहनत करतात, तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे मेहनत करतात, खूप मेहनत करतात. पण एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ट्रॉलिंग करण्यासाठी एखादा घाण कमेंट केला तर त्या घाण कमेंटऐवजी तुम्ही त्या चांगला कमेंट करा, जेणेकरून त्याच्या मनाला काहीतरी वाटेल. तर मित्रांनो, भरपूर काही यूट्यूबर्स जे असतात, एखाद्याचं जर एखादा शब्द चुकला तरी एखादा म्हणतो की असं हे तुझं चुकीचं आहे. पण त्या व्यक्तीने चांगल्या पद्धतीने जर कमेंट केला असेल तर आपल्याला पण समजायला पाहिजे की आपली चुकी आहे आणि आपली चुकी मान्य करून आपण त्याला रिप्लाय दिला पाहिजे की भावा, हे मला माहीत नव्हतं एवढं, पण मी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो. पण एखाद्याने चांगला सल्ला दिला तरी जर आपण त्याला घाण कमेंट करून तुम्ही माझे व्हिडिओ बघायचे नाही, काही असे कमेंट करतात. म्हणजे आज जे मी व्हिडिओ बघितला आहे त्या व्हिडिओ पाहून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये असं सांगतो की एखाद्याने जर आपल्याला शिकवण दिली, आपल्याला त्याचं थोडं जर नॉलेज नसलं, जर एखाद्याने ते समजून आपल्याला सांगलं तर आपण ते हसत खेळत मान्य करायला पाहिजे आणि त्याला चांगलं काहीतरी रिप्लाय देऊन त्याला पण चांगला रिप्लाय दिला पाहिजे. पण तसं न करता आपण काय करतो की आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते आणि एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला ती सांगितली की जी हे तुम्ही जे सांगितलं आहे ते चुकीच्या पद्धतीने आहे आणि त्याच्या जागी असा शब्द येतो, तर त्या व्यक्तीने चुकीचं काय केलं आहे? चुकीचं तर काही केलं नाही ना. मग जर आपल्याला माहिती नसले तर त्याच शब्दाचा अर्थ त्यांनी जर आपल्याला सांगितला तर हिच्यात चुकीची गोष्ट म्हणजे काहीच नाही. आपण मान्य करायला पाहिजे आणि त्याला काहीतरी चांगल्या पद्धतीने सांगायला पाहिजे. पण आपण तसं न करता आपण त्याच्यावरच काही ना काही घाण कमेंट करतो. म्हणजे एखादी चांगली शिकवण दिली तरी आपण त्याला काही ना काही गलत साबित करतो आणि काही ना काही त्याच्यावर आपण सांगतो. पण आपण आपली चुकी मान्य करत नाही आणि आपण त्याला परत सांगायचं का तू माझे व्हिडिओ बघायचे नाही, असं झालं तसं झालं. पण आपल्यामध्ये पण काही चुकी असते. जर एखाद्याने चांगली शिकवण दिली तर ते आपण हसत खेळत स्वीकार करायला पाहिजे, ना की त्याला आपण वाईट बोलायला पाहिजे. तर मित्रांनो, असं न करता तुम्ही जर तुमच्या चांगल्या पद्धतीने मेहनत करतात आणि चांगला तुमचा यूट्यूब चॅनल आहे, ग्रो होणार आहे किंवा झालेला आहे, जरी तुमचा चॅनल मोनेटाईज झाला तरीही आपल्या चुका काही ना काही होतात. आणि आपण मरेपर्यंत आपल्याला काही ना काही शिकवून भेटते. आपण मरेपर्यंत हा एक विद्यार्थीच म्हणजे स्टुडंटच आपण आहोत. मरेपर्यंत आपल्याला काही ना काही नवीन गोष्ट शिकतो. म्हणजे
मरेपर्यंत आपण स्टुडंट असतो, म्हणजे विद्यार्थीच असतो. त्यामुळे एखाद्याला चांगली शिकवण एखाद्याने दिली, एखाद्याचा शब्द आपल्याला कळला नाही, तर एखाद्याने त्या शब्दाचा अर्थ सांगितला, तर आपण ते मान्य करून त्याला चांगली शिकवण दिल्या पाहिजे. म्हणजे आपण त्याला सांगितलं पाहिजे की मित्रा किंवा भावा, हे मला माहीत नव्हतं, तुम्ही सांगितलं आणि मला कळलं. आता याच्यापुढे ही चुकी होणार नाही, ती चुकी होणार नाही, असं सांगायला पाहिजे. पण आपण त्याच्यावरच आपण काही ना काही कमेंट करतो, घाण कमेंट करतो. माझे व्हिडिओ बघायचे नाही, हे झालं, ते झालं, असं झालं, तसं झालं. पण आपल्या चुकी असताना आपण दुसऱ्याला काही न सांगता आपण आपली चुकी जी आहे ती स्वीकार केली पाहिजे. आणि आपण स्वतःला पण एकदम टॅलेंट मानायचं नाही. किती टेकचा जरी यूट्यूबर असला, किती भरपूर ज्ञान असले, तरी पण आपण अधुरेच असतो, हे तुम्ही समजून घ्यावे. काही ना काही आपल्याला एखाद्या शब्दाची किंवा एखाद्याची माहिती नसतेच. त्याच्यामुळे आपण शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो आणि आपण काही चुकी झाली तर समजून घ्यावं लागतं, ना की त्याला वाईट बोलावं लागेल. कारण आपण जर एखाद्याला वाईट बोलले तर आपल्याला पण काही ना काही वाईट होतं. त्याच्यामुळे एखाद्याची ट्रॉलिंग करायची नाही, एखाद्याचं समजून घ्यायचं इकडं-तिकडं. पण एखाद्याची ट्रॉलिंग करायची नाही. एखाद्याने समजवलं तर आपण पण त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.